नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की घरच्या सर्वांच्या समोर पार्थ जीवा आणि सर्वांना बोलतो, जीवाचा यामध्ये काहीही दोष नाही. जे काही झालं ते त्याचा भूतकाळ होता आणि मी त्याचा भूतकाळ स्वीकारलेला आहे. आणि सर्व गेल्यानंतर पार्थ जीवाला बोलतो, जीवा मी हे सर्व आपल्या कुटुंबात तुटू नये, आपल्या कुटुंबाच्या इज्जतीसाठी बोललेलं आहे. मी माझा वर्तमान स्वीकारू शकत नाही तर तुझा भूतकाळ कसा स्वीकारेल, असं तो बोलतो. तेव्हा जीवा देखील विचारामध्ये पडतो. दादा हा माझ्यावर खूप रागवलेला आहे, त्याने मला माफ केलेलं नाही. तर तिकडे आपण पाहतो काउन्सिलर हे नंदिनीला भेटण्यासाठी आलेले असतात आणि ते नंदिनीला विचारतात, आता तुझ्या घरी सर्व काही ठीक आहे का? तेव्हा नंदिनी बोलते, काही ठीक नाही. आता मी कायमस्वरूपी माहेराला निघून आलेले आहे. मला फास्ट ट्रॅकवर हा दिवस हवा आहे. आणि तेव्हा तो काउन्सिलर देखील विचारामध्ये पडलेला असतो. तर इकडे आपण पाहतो मानिनी आणि पार्थ हे देवाची पूजा करत असतात आणि मानिनी ही देवाकडे प्रार्थना करते, माझ्या घरावर कुठलेही संकट येऊ देऊ नको, बाहेरची इडापिडा बाहेर राहू दे आणि घरची लक्ष्मी असं बोलून पार्थला पुढचे शब्द बोलायला लावते. आणि तेव्हा पार्थ काहीच बोलत नाही आणि तेव्हा अचानक दरवाजातून आवाज येतो, घरची लक्ष्मी ही घरी येऊ दे. आणि तेव्हा दोघेही आश्चर्यचकित होऊन दरवाजाकडे पाहू लागतात. तर त्या ठिकाणी काव्य आलेली असते आणि ते दोघांकडे पाहून स्माईल करू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या ही पुन्हा एकदा कशा प्रकारे पार्थ, मानिनी आणि घरातील सर्वांचे मन जिंकणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.